राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी 4 दिवसापूर्वी शेतकऱ्यांची अवहेलना केली होती। ते म्हणाले 1 रुपयामध्ये रस्त्यावरचा भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही आणि 1 रुपयामध्ये आम्ही शेतकऱ्यांना पीक विमा देतो आणि अशा पद्धतीनं शेतकऱ्याची तुलना रस्त्यावरच्या भिकाऱ्याशी त्या ठिकाणी केली। परंतु माणिकराव कोकाटे हेच खरे भिकारी कसे आहेत हे काल कोर्टानं निर्णय देताना त्या ठिकाणी दाखवून दिलं। मी गरीब असल्याची खोटी कागदपत्र सादर करून मुख्यमंत्री कोट्यातनं त्या ठिकाणी फ्लॅट हस्तगत करण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं। त्या संदर्भात जी जनहित याचिका दाखल झाली होती त्यावर कोर्टानं जिल्हा सत्र न्यायालयानं त्या ठिकाणी निर्णय दिला आणि माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा कोर्टानं त्या ठिकाणी सुनावली आणि यातून हे कोर्टानं दाखवून दिलं की शेतकरी हा भिकारी नसून खरे भिकारी हे माणिकराव कोकाटेच आहेत। आणि ज्या शेतकऱ्याला तुम्ही भिकाऱ्याशी तुलना करता, अरे तो बळीराजा आहे, तो जगाचा पोशिंदा आहे। शेतकरी हा कालही राजा होता, आजही राजा आहे आणि उद्याही राजा असणार आहे। ज्या माणिकराव कोकाटेंनी अशा पद्धतीचं वर्तन केलेलं आहे आणि ज्यांना 2 वर्षाची शिक्षा झालेली आहे त्या माणिकराव कोकाटेंना कृषी मंत्री म्हणून राहण्याचा अधिकार नाही। मुख्यमंत्र्यांनी तातडीने त्यांचा राजीनामा घ्यावा ही तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं आमची त्या ठिकाणी मागणी आहे। आणि निवळ मुख्यमंत्री पदाचाच नाही तर त्यांनी आमदारकीचा देखील राजीनामा द्यावा। शेतकऱ्यांची चेष्टा केल्यानंतर शेतकऱ्यांची हाय कशी लागते हे याचं उत्तम उदाहरण आहे। शेतकऱ्यांचा तळतळाट आणि हाय माणिकराव कोकाटेंना या ठिकाणी लागलेला आहे। सत्तेची मस्ती आणि हवा डोक्यात राजकारण्यांनी कधी जाऊन देऊ नये। शेतकऱ्याची तरी अवहेलना कमीत कमी करू नका, कारण हा जगाचा पोशिंदा आहे। ज्या शेतकऱ्यामुळे आपल्याला 2 टायमाचं खायला मिळतं त्याची तरी सगळ्यांनी लाज बाळगा आणि यापुढच्या काळामध्ये किमान शेतकऱ्याची या बळीराजाची अन्नदात्याची चेष्टा करण्याचं पाप कुणी या ठिकाणी करू नका असा इशारा तमाम राजकारण्यांना या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं देण्यात येत आहे।